हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या नवीन वसाहतीमध्ये पूनम दिलीप ढेंगे ही महिला राहत होती। तिचा पती दिलीप विलास ढेंगे याच्याशी घरगुती कारणातून वाद झाल्यामुळे गेल्या 1 वर्षापासून ती कोल्हापुरात आपल्या माहेरी 1 वर्षाच्या मुलीसोबत राहते। 27 मार्च रोजी पूनम हिनं तिच्या ओळखीचा इचलकरंजीतील शहापूर इथला सचिन अण्णाप्पा कोंडेकर आणि करवीर तालुक्यातील केरली इथला किरण गणपती पाटील या दोघांच्या मदतीनं संस्कृती ढेंगे हिला 1 लाख रुपये घेऊन उत्तर गोव्यातील दोघांच्याकडे विकलं होतं। याबाबतची माहिती पूनमचा पती दिलीप ढेंगे याला समजली। त्यानंतर त्यानं पत्नी पूनम ढेंगे आणि तिला मदत करणारे सचिन कोंडेकर, किरण पाटील तसंच मुलीला विकत घेणाऱ्या गोव्यातील दोघे अशा 5 जणांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी आज पूनम ढेंगे, सचिन कोंडेकर आणि किरण पाटील या तिघांना अटक केली आहे। त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 1 वर्षाच्या मुलीला विकत घेणाऱ्या गोव्यातील दोघांचा पोलीस शोध घेतायत। पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पाटील अधिक तपास करतायत।